झालं. कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद, महिला भगिनी ज्यांनी या संघटनेसाठी जून जुलैपासून जोर दिलेला आहे, त्यांची ही संघटना आहे. डॉक्टर प्रकाश कांबळे हे मात्र निमित्त आहे, संस्थापक आहेत, परंतु या संघटनेचे जे पदक जे आपण सहभागी झाल्यापासून या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कार्य करण्याचा जो जोर दिला आहे, तो या संघटनेला देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवून. तत्पूर्वी आज संविधान दिन आहे आणि संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेची उद्देशिका या उद्देशिकेमध्ये काय म्हटलंय, उद्देशिकेचा काय अर्थ आहे, तो आज देशामध्ये 2015 पासून शासन निर्णय GR काढून सगळ्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यक्रम स्वखर्चाने आयोजित करण्यासाठी सुचवलं आहे. तत्पूर्वी मी एक महाराष्ट्रीयन आहे, मी एक मुंबईकर आहे, मी एक मराठी आहे आणि मी एक मानवाधिकार कार्यकर्ता आहे. विशेष करून मी प्रवाहाच्या विरोधात आहे, मृत्यूप्रमाण्यवादी माणूस. म्हणून त्या आठवणी पण जागरूक झाल्या पाहिजे आणि त्या आठवणीचा उजाला दिला पाहिजे. यासाठी मी सर्वांना 2 मिनिटं उभं करतो की 26/11ला मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यातील आपले वीर शहीद झाले, जनताही मारली गेली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि नंतर सर्वांचा कार्यक्रम उभेच राहा आणि सर्वांनी असा हात पुढे करायचा. मी ज्याप्रमाणे म्हणेन त्या प्रकारचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज रोजी मान्य केलेले याद्वारे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद.